ताजी ताजी अशी आपली शेपूची भाजी आहे। शेपूच्या भाजीत मुंगाची डाळ टाकायची। या पद्धतीने शेपूची भाजी मस्त मिक्स करून घेतली। आता याच्यावर ठेवू झाकण। शेपूची भाजी काय एका वाफीतच शिजते, मुंगाची डाळ तर तशी आपण आज बनवू मस्त अशी शेपूची भाजी आणि शेपूच्या भाजीत टाकू मस्त अशी मुंगाची डाळ। तशा भाजी करायसाठी शेपू घेतली, शेपू मस्त निवडून घेतली, कापून घेतली आणि कापाच्या वेळेस मस्त अशी बारीक बारीक कापून घ्यायची। असा कचरा असला तर काढून टाकून द्यायचा आहे आपल्याला। तर अशी हिरवीगार ताजी ताजी अशी आपली शेपूची भाजी आहे। शेपूच्या भाजीत मुंगाची डाळ टाकायची। तर हे मुंगाची डाळ आणली मी आणि त्याच्या शेपूच्या भाजीत आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या मी 5-6 घेतल्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर चला खिडकी उघडून घेते मी आता। बाहेरचं मस्त असं ढगाळ वातावरण आहे सकाळ सकाळचं। शेपूच्या भाजीसाठी आपल्याला लसण आवश्यक असते। लसणाने मस्त अशी चवदार भाजी होते आपली। आता लसण काढून घेतो, एक मस्त कांदा कापून घेतो बारीक बारीक। सगळ्यात अगोदर शेपूची भाजी धुवून घेऊ, त्यासाठी पाणी घेतलं एका पातेल्यात। एका पातेल्यात आपल्याला मुगाची डाळ धुवून घ्यायची आहे, तर त्यासाठी मुगाच्या डाळीसाठी पण पाणी घेतलं। मुगाची डाळ धुवून घेतो, शेपूची भाजी पण धुवून घेतो। आता मी शेपूची भाजी थोड्या वेळ पाण्यात ठेवून द्यायची, म्हणजे याला माती किती लागलेली असली ना सगळी निघून जाते। मग शेपूच्या भाजीत मस्त मुंगाची डाळ, कांदा, लसण, हिरवी मिरची टाकली ना तर शेपूची भाजी खायला एकदम चवदार बनते। जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर कांदा मी बारीक बारीक कापून घेतो आणि लसण कुटून घेतो। कोणती हिरवी भाजी म्हटलं की आपल्याला मिरच्या आवश्यक असतात, तर त्यासाठी आता मी मिरच्या बारीक बारीक कापून घेतो। शेपूची भाजी पाण्यात डुबून ठेवली आहे आपण। एका इकडे मुगाची डाळ धुवून घेतली, कांदा, लसण, मिरची कापून घेतली, इकडे कढई ठेवली गॅसवर। आता तेल टाकून घेऊ। तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी पण चालते। शेपूची भाजी खायला एकदम मस्त आणि चवदार लागते। फोडणी द्यासाठी आपल्याला लागेल जिरं। जिरं टाकून घेऊ, जिरं मस्त तडतडू देऊ। जिरं मस्त तडतडलं, कांदा टाकून घेतला, कांदा लाल होईपर्यंत मस्त भाजून घेऊ। लसण टाकून घेऊ, लसण मस्त फुटलेला होता आपण। लगेच त्याच्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आपल्याला। हिरवी मिरची पण टाकून घेतली। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त लगेच लसणातला कच्चेपणा जाईपर्यंत, आपल्या मिरचीतला कच्चेपणा जाईपर्यंत असंच तेलात भाजून घेऊ। हळद घेऊ, हळद टाकून घेतली, थोडंसं मीठ टाकून घेऊ। मीठ जास्त नाही टाकायचं, शेपूच्या भाजीला मीठ एकदम कमी लागते, नाहीतर मग खारट व्हायची भीती असते। आता परतून घेऊ। फोडणी तयार आहे आपली। आता टाकून घेऊ मुगाची डाळ। मुगाची डाळ मस्त परतून घेऊ। मुगाच्या डाळीत थोडंसं पाणी टाकून घेऊ, म्हणजे कसं मुगाची डाळ शिजून जाते। आपल्याला मुगाची डाळ अदरकच्ची शिजवायची आहे, म्हणजे 100%तली फक्त 50% आपल्याला मुगाची डाळ शिजून घ्यायची आहे। मुगाची डाळ बातच शिजते आणि शेपूची भाजी पण बातच शिजते। आता याला झाकण ठेवून देऊ। झाकण ठेवून घेतलं। एका इकडे मुगाची डाळ शिजेपर्यंत मी पीठ घेतो भिजून। मुगाची डाळ पाहू शकता तुम्ही मस्त अशी अदरकच्ची शिजत आली। मोजकंच पाणी टाकलं होतं। आता टाकून घेऊ याच्यातनी शेपूची भाजी। शेपूची भाजी आपण पाण्यात ठेवली होती, पाणी काढून घेऊ सगळं, या मुगाच्या डाळीत टाकून घेऊ। तसं तर मुगाच्या डाळीत थोडंसं पाणी आहे आणि काही शेपूच्या भाजीला पण पाणी सुटते। तर आता आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे। या पद्धतीने शेपूची भाजी मस्त मिक्स करून घेतली। आता याच्यावर ठेवू झाकण। शेपूची भाजी काय एका वाफीतच शिजते, मुगाची डाळ तर तशी आपण शिजवेलच आहे। झाकण ठेवून घेतो। आयुषच्या पप्पाला कामाला जायचं आहे। आयुषचे पप्पा उठले आणि आरू उठल्याबरोबर त्याच्या पप्पाच्या खांद्यावर जाऊन बसला। आमचा आशिपा कुकळत झोपला। आशू उठणार रे, आज रविवार आहे का रे? मस्त झोपले। आज रविवार असल्याच्या लय वेळपर्यंत झोपला तू। आता आयुषचे पप्पा कामाला जातील, आता लेकरं करून राहिले मस्त्या। तर एका इकडे आपली मस्त शेपूची भाजी शिजून राहिली, एका इकडे चपात्या चालू आहेत। आयुषचे पप्पा उठले, आता ते कामावर जायसाठी त्याचा डबा पण तयार आहे। शेपूची भाजी एक वेळ पाहून घेऊ आपण। हे पकड का नाही, लवकर निघतच नाही, लयच त्रास देते। त्यापेक्षा मी हातानेच घेतो काढून। शेपूच्या भाजीतलं पाणी सगळं आटलं, शेपूची भाजी शिजली, मुगाची डाळी पद्धतशीर शिजली।
आणि मस्त मोकळी मोकळी शेपूची अशी भाजी तयार झाली. आता काय आपल्याला याच्यावर झाकण म्हणजे गॅस बंद करून घेऊ. झाली भाजी तयार. इकडे झाकून ठेवून देऊ. चला आता मी पोळी लाटून घेतो. अभ्यास घेणार आहे करून आता, आज सुट्टी आहे ना. टीचरनं अभ्यास लातलीच केला का? बरं.